नमस्कार मंडळी, सुप्रभात सर्वांना. कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आजच्या आपल्या ब्लॉगची दिवसाची सुरुवात खूप छान झाली. तर आज माझ्या मम्मीने, त्यांनी, काकूंनी, दीदीनी असा प्लॅन केला होता मस्त बाहेर फिरायला जाण्याचा. तर आज त्या मस्त चांदवडच्या देवीला, कोटमगावला मस्त फिरणार होते. यार मला हा विचारच एकदम छान वाटत होता. आणि त्यात एक तर वातावरण पण खूप छान होतं. पण माझं बॅड लक असं की आज माझा इंटरमिजिएटचा पेपर होता. पण मला खूप वाटत होतं यार जायला पाहिजे पण सो पेपर इम्पॉर्टंट. त्यानंतर मम्मीने ते बोलले की कोटमगावला जास्त वेळ लागला असता, पण त्यांचं अर्ध्या तासातच खूप छान दर्शन झालं एवढं जवळून. म्हणजे माझं पण दर्शन व्लॉगमध्ये व्हॉइस ओव्हर करता करता झालं, एवढं छान आणि जवळून व्हिडिओज आणि ते झाले होते. त्यानंतर त्या बाहेर आल्या आणि प्लॅनिंग करत होत्या काय घ्यायचं काय नाही. माझ्या काकून तर सगळ्यासोबत असल्यावर शॉपिंग तर करणार. प्रत्येक काकूंनी काही ना काहीतरी घेतलं आणि त्या शॉपिंगसाठी त्यांना लिटरली 1.5 तास लागला. यार हा विचारच किती अवघड आहे की त्यांनी 1.5 तास तिथे टाईमपास केला. त्यानंतर मग त्यांनी चांदवडला जाताना असं जेवण वगैरे केलं आणि माझ्या सगळ्या काकूंना असं व्लॉगमध्ये यायचं होतं. सो दीदीने त्यांचे व्हिडिओज आणि ते काढले आणि त्यांची हौस पूर्ण केली. त्यानंतर मग दीदीने ते चांदवडला जाताना वातावरण असं छान होतं, वाटत पण नव्हतं की पाऊस येईल. आणि त्यात नवरात्रीचा पिरियड आहे त्यामुळे गर्दी पण भरपूर होती. सो मग ते दीदीने छान छान व्हिडिओज काढले आणि तिथे यात्रा पण होती. मला असं वाटत होतं की मी आत्ताच पाळण्यात बसावा. आणि काही गर्दी होती, भरपूर गर्दी होती. पण मला वाटत होतं जावा, पण गर्दी बघून म्हटलं नको आता, व्हॉइस ओव्हर करता करताच इथूनच दर्शन घेऊ. आणि माझ्या काकू सगळ्यासोबत असल्यावर तर त्यांची भरपूर गप्पा चालता इकडचं तिकडचं. म्हणून आज त्यांनी फुल एन्जॉयच केला असणार आहे की याचं ते त्याचं हे. आणि खूप दिवसानंतर माझ्या मम्मीने त्यांनी अशी ट्रिप अरेंज केली होती आणि खूप दिवसानंतर त्या बाहेर फिरायला गेल्या होत्या. त्या जात राहता पण ह्यावेळेस त्यांना खूप उशीर झाला फिरायला जायला. मग त्यांनी हेच प्लॅन केलं की देवीलाच जावं चांदवडच्या वगैरे. सो दीदीने असं देवीचा एवढा जवळून व्हिडिओ काढला की देवीचं पण दर्शन माझं खूप छान झालं. त्यानंतर हे सगळा ग्रुप छान भजन म्हणत होता देवीचं. मला पण असं वाटत होतं की मी पण भजन ऐकलं असतं. त्यानंतर मग घरी येताना त्यांना पाऊस लागला. म्हणजे मी तुम्हाला बोलली होती की पाऊस वाटत पण नव्हता पण आला. आणि त्यांना ट्रॅफिक पण लागलं. सो त्यांना खूप उशीर झाला होता घरी यायला. तर फ्रेंड्स, ही आहे आमची माऊ, जिच्याशी बोलल्याशिवाय आमचा दिवस जात नाही. तिला रात्री खेळायला लागतं आणि ती खेळत असताना आम्हाला तिचा व्हिडिओ कॉल येतो. खूप छान खेळत असते ती. मग आम्ही तिच्याशी भरपूर गप्पा मारतो. तिची लँग्वेज काय आम्हाला कळत नाही, पण ठीक आहे. आणि तिच्याशी बोलल्यानंतर आमचा आजचा दिवस संपला. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.